नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज अष्टमी आणि अष्टमी ही शंकर महाराजांना किती प्रिय होती ते आपण अनेक संदर्भातून लक्षात घेतलेलं आहे. आज कालरात्री, माता कालरात्रीचा दिवस. काल रात्री याच्यात दोन शब्द येतात, काळ आणि रात्र. काळ म्हणजे मृत्यू आणि दुसरा अर्थ होतो काळ आला म्हणजे मृत्यू आला ना, आणि दुसरा अर्थ होतो काळ म्हणजे समय. तर या दोघांना जोडणारी ती कालरात्री. बघा ना, आपल्या आयुष्यात भरतीच भरती आहे, ओहोटीच नसेल तर कसं वाटेल? फक्त प्रकाश आहे आणि अंधारच नसेल तर कसं होईल? सुख सुख आहे आणि जराही दुःख नसेल तर कसं वाटेल? म्हणजे ते सुख तेव्हा चांगलं वाटतं जेव्हा आपण दुःखातून सुख मिळवतो. तो प्रकाश तेव्हा आपल्याला कळतो जेव्हा आपण अंधारातून प्रकाश मिळवतो. आणि ओहोटीनंतर भरती येते तेव्हा आपण तो क्षण, त्या क्षणाला आनंदित होतो. म्हणजे हे जे सुख दुःख आहेत, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात घडत असतात, याची किंमत आपल्याला तेव्हाच कळते ना मास्टर्स. कालरात्री आपल्याला काय दाखवते? कालरात्रीचं जर आपण स्वरूप बघितलं तर ते एक, जरी आपल्याला असं वाटलं की केवढी जीभ लाल आहे मातेची, सगळे केस विस्कटलेले आहेत, मातेने कसे वस्त्र घातलेले आहेत, मातेच्या हातात कसे ज्या वेपन्स आहेत ते आपल्याला भयावह करणारे आहेत. पण खरंच ते जरी रूप भयावह वाटलं तरी आतला जेव्हा अंतरात्मा आपल्याला मातेचा कळतो तेव्हा असं वाटतं प्रेमाचा एक झरा म्हणजे माता आहे. मातेच्या त्या रूपाकडे बघूच नाही. मातेचं ते रूप जरी एक शिस्त देणारं, जगाला धडा शिकवणारं असलं तरी मातेचा जेव्हा आपण अंतरात्म्याचा विचार करतो, मातेच्या मनातलं प्रेम आपल्याला कळायला लागतं, तेव्हा असं वाटतं माता म्हणजे केवळ प्रेम आणि प्रेम आहे. तेव्हा कालरात्री ही कृष्णा आणि कालरात्री हे एक आहेत. काली कृष्णामध्ये काली आहे आणि कालीमध्ये कृष्ण आहे, इतकं यांचं साम्य आहे. जसं कृष्णा जगाला धडा शिकवायला आले, भगवद्गीता का झाली हो, का एवढं युद्ध झालं कुरुक्षेत्रावर? कारण कृष्णाला या पापाला निस्तनाभूत करायचं होतं ना. अंधाराकडं पाप इतकं वाढलं होतं की या पापाला संपवणं हे त्यांना गरजेचं वाटलं. अंधाराकडून उजेडाकडे न्यायचं होतं म्हणून तर युद्ध झालं ना. तिथे कालरात्री आपल्याला काय शिकवते? तर आपल्या आयुष्यात जरी अंधार आहे तरी या अंधारातून उजेडाची प्रतीक्षा करणं भाग आहे ना. बरोबर ना मास्टर्स? एक छान सुरेश भटांचं गीत पण आहे ना, काय ते, होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. शककाला उषक्काल होता. होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. अगदी असं सहज आठवलं आज हे. आणि त्याच्यामुळे ते किती सुंदर गीत आहे ना. अगदी ते जेव्हा जेव्हा आपण ऐकतो, उषक्काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. माता आपल्याला हेच सांगतात आहे की अरे, जरी तुम्हाला आता वाटत असेल ना मी दमलोय, थकलोय, तरी तुम्हाला मी चेतना देणारी आहे, तुम्हाला मी जागवणारी आहे, तुम्हाला मी रस्ता दाखवणारी आहे. बघा, मूल जेव्हा आईच्या गर्भात असतं तेव्हा ते पूर्ण अंधारात असतं, पण जन्माला येतं तेव्हा त्याची एक नवी सुरुवात होते. असंच आपल्या आयुष्यातही घडत असतं. आपल्याला वाटतं की हा अंधार अंधार योग्य नाही, पण अरे, जेव्हा दिवस असतो, सूर्य असतो, आपण काम करत असतो आणि एक अशी वेळ येते की आपण थकतो, तेव्हा आपल्याला अंधारच आवडतो. बरोबर ना मास्टर्स? हा अंधार किती आवश्यक आहे आपल्यासाठी. अंधार असतो म्हणून तर आपण झोपू शकतो. कुठे जरी एक दिवा लावला तरी अरे दिवा बंद करा, मला झोपायचंय. खेकसतो की नाही आपण? का खेकसतो? कारण आपल्याला तो अंधार हवा असतो. कधी कधी वाटतं सगळे दिवे बंद करावे, छान एखादी गुलाम अलीची छान गझल लावावी किंवा रफी लावावी किंवा तलत महमूद लावावा यावेळेला. का वाटतं? कारण आपल्याला जो एकटेपणा आला असतो ना, तो अंधारात घालवायचा असतो.
जगापासून कुठेतरी दूर जायचं असतं आपल्याला, ती आपल्यातली सल लपवायची असते, ते दुःख लपवायचं असतं. आणि त्याच्यासाठी अंधार आपल्याला जवळचा वाटतो, एक मित्र वाटतो तो अंधार. त्याच्यामुळे अंधार अतिशय महत्वाचा असतो. हा अंधार आपल्याला जेव्हा रात्री झोप मिळते ना, तेव्हा किती अशी ऊर्जा मिळते. जर झोपच नाही मिळाली तर कसं होईल? फक्त सूर्यच उगवलाय, कल्पना करा. तर ही झोप अतिशय महत्वाची आहे. जेव्हा आपण उठतो तेव्हा सगळे आपले एक जागृती अवस्थेत जेव्हा आपण येतो, तेव्हा वाटतं की बापरे, आपल्यात किती ऊर्जा आहे. म्हणजे या झोपेत सुद्धा आपण परमात्म्याशी किती जोडलं असतं आणि ब्रह्मांडाची सगळी ऊर्जा आपण कशी घेत असतो. हे एक मोठं महाध्यान आहे. आपली झोप, आपली निद्रा, त्याच्यामुळे पूर्ण निद्रा आपण व्यवस्थित घेतो आणि तितकंच ताजेतवानं होतो. तर मास्टर्स, ही काळ रात्री आपल्याला काय शिकवते? ही आपल्याला शिकवते की अंधाराकडून उजेडाकडे कसं जायचं, आपल्या क्षमता कशा ओळखायच्या. कारण इथे माता कालरात्रीनी रक्तबीजाचा जो वध केलाय, तर रक्तबीजाला एक वरदान मिळालं होतं की प्रत्येक थेंबातून दुसरं रक्तबीज निर्माण होईल. आणि मग माता त्यालाच कशा गिळंकृत करतात, सगळ्या म्हणजे रक्त तिथे सांडूच देत नाही. आणि सगळ्या जे राक्षस निर्माण झालेले असतात त्यांना सगळ्यांना गिळंकृत करतात. म्हणजे मातेला हे रूप का दाखवावं लागलं? कारण पापाचा जिथे जिथे पाप निर्माण होतं तिथे जर त्या प्रत्येक घरातल्या स्त्रीनी त्याला विरोध नाही केला, तर मास्टर सगळे पापाचे रक्तबीजच निर्माण होतील ना. मग याच्यावर कंट्रोल मिळवायला जसं घरातल्या स्त्रीचं एक उदाहरण मी आपल्याला दिलं, तसा हा आदर्श आपल्याला कोणी दिला? तर कालरात्रीने दिला. कालरात्रीने ते रक्तबीज निर्माणच होऊ दिलं नाही आणि म्हणून ते बघा सगळं रक्त तिनं शोषून घेतलं. तिची जीभ लाल आहे, तिचे केस विस्कटलेले आहे, तिला ते रूप धारण करावं लागलंय. कारण हे रूप तिनं धारण केलं तेव्हा तिने त्या तो जो ते जे पाप होतं, तो जो राक्षस होता, त्याचा अहंकार होता, तो ठेचून काढला. आणि असा ठेचून काढला की पुन्हा हिंमत व्हायला नको. म्हणूनच कालरात्री ही आपल्याला आशीर्वाद देते आज, की तुमच्यातला जो अंधकार आहे, तुमच्यातलं जे द्विधा मनस्थिती आहे, तुमच्यातली जी भीती आहे, ती काढून टाका, फेकून द्या. मी आज तुमच्यातली ही भीती दूर करायला आलेली आहे, असा हा कालरात्रीचा संदेश आहे, हा महाराजांचा संदेश आहे. कारण महाराज कितीदा तरी देवीच्या रूपात दर्शन देतात ते. आणि अष्टमीच्या दिवशी तर कितीतरी अशा गोष्टी घडल्यात की ज्या महाराजांनी अष्टमीलाच केलेल्या आहेत. तर मास्टर्स, आजचा दिवस आहे खूप महत्वाचा आहे. आपल्यातली कालरात्री आपल्याला कशी जागृत करायची. काल आपण शिकलो एक्सप्रेशन्स, देवीने आपल्याकडून हे करून घेतलं की काल ज्यांना ज्यांना वाटत होतं की मी बोलू शकत नाही, ते व्यक्त झाले. केवढी मोठी गोष्ट आहे, केवढी मोठी गोष्ट आहे की मला बोलावंसं वाटतंय. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मास्टर्स. एक नवीन आयाम देवी आपल्याला देतात आहे, आपल्या आयुष्याला देतात आहेत. द्वैताकडून अद्वैताकडे नेतात आहेत. आपल्याला आपल्या हृदयात ममता आहे, पण ती ममता योग्य वेळी योग्य रूप तिनं दाखवायलाच हवं. हे ही दाखवतात आहे. जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा तुमच्यातली कालरात्री जागृत करा. तुम्ही जर मुग गिळून बसलात तर कसं होईल मास्टर्स? आपण आपल्यातली कालरात्री, मग ती स्त्री असो की पुरुष असो, त्याला ती जागृत करायची आहे. मास्टर्स, एक अतिशय महत्वाची गोष्ट की हे जरी भयाचं रूपक असलं तरी भीतीपासून आपल्याला, म्हणजे माता दाखवते ना, आपल्याला भीती वाटते त्या कालरात्रीची. वाटते का त्या स्वरूपाची? आपल्याला वाटत नाही, पण लोकांना अरे बापरे, किती भयानक आहे हे रूप. पण तुमच्यातली भीती दूर करा, हे मास्टर्स त्या सांगतात आहेत. आणि याच्यासाठी त्या भयाला तुम्ही ऍक्सेप्ट करा. मला वाटतं एक सेशन असं घेतलं होतं आपण, की ज्यांच्या ज्यांच्या मनात भय आहे, कोणाला कॉक्रोचचा भीती होती, कोणाला रिक्षातून पडण्याची भीती होती, कोणाला उंचावरून पडण्याची भीती होती, कोणाला पाण्याची भीती होती, अशा अनेक प्रकारच्या भीती होत्या. जर तुम्हाला आता अनेक जण नवीन आले आहेत आणि आपल्याला जर असं असेल तर आपण असं एखादं सेशन जरूर घेऊ. तर त्या भीती त्या दिवशी सगळ्या निघून गेल्या होत्या. इथे माता आपल्याला समृद्धीचं वरदान देतात आहे. म्हणजे जरी त्या कालरात्री असल्या तरी त्या सांगतात आहे की तुम्हाला जर समृद्धी हवी असेल तर ती समृद्धी आज मिळणार आहे आणि मी त्याचं वरदान तुम्हाला द्यायला आली आहे. हे वरदान केव्हा मिळेल?
जेव्हा तुमच्या मनातली भीती दूर होईल, त्याच्यामुळे सगळ्या प्रकारची भीती आज आपल्याला इथे विसर्जित करायची आहे. आणि माते माता कशावर बसल्यात हो? सांगू शकाल का तुम्ही मला? गाढवावर बसल्यात ना? बघितलं आज तुम्ही त्यांचा फोटो बघितला का, इमेज बघितली का? हा. तर माता गाढवावर बसल्यात. का गाढवावर बसल्यात? माता इथे तुम्हाला सांगतात आहे की कुठलाही जीव हा निरुपयोगी नाही. कुठलाही पशु, कुठलाही प्राणी, कुठलीही वनस्पती आणि कुठलीही माणसं निरुपयोगी नाही. तुम्ही त्यांना निरुपयोगी नका समजू. म्हणून मातेनी तुम्हाला एक दाखवलंय की मी गाढवावर बसलीये. गाढवाचाही उपयोग होऊ शकतो आणि कुठल्या गोष्टीसाठी उपयोग केला तर राक्षसाला मारण्यासाठी उपयोग केलाय. प्रत्येक गोष्टीला किंमत द्या. मग ती तुमच्या जवळची कुठलीही वस्तू असेल, छोटी मोठी कुठलीही वस्तू, त्या वस्तूला ग्रॅटिट्यूड द्या जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा. हा एक बिटवीन द लाईन्स अर्थ आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत, रात्री झोपताना प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी, माणसासाठी, घरासाठी, घरातल्या भिंतींसाठी, छतासाठी, घरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींसाठी, घरातल्या माणसांसाठी, प्रत्येक सुखासाठी, आनंदासाठी, फक्त आणि फक्त आई वडिलांसाठी तर रोज गुरूंसाठी, जे लोक आपल्याला मार्ग दाखवतात आहे त्यांच्यासाठी, जे आपल्यासाठी खूप काम करतात आहे, परिश्रम करतात आहे, कळत नकळतपणे आपल्याला सेवा देतात आहेत. मग आपल्या घरातल्या कामवाल्या ताईंपासून आपल्या पोस्टमन पर्यंत, आपण एटीएम मधून बँकेतून पैसे काढतो, धन्यवाद द्या आपल्या वडिलांना, आई वडिलांना. प्रत्येक गोष्टीला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद 3दा म्हणा. धन्यवाद ही अशी गोष्ट आहे मास्टर्स की एक काय निर्माण करेल आपल्या आयुष्यात. कारण जेव्हा आपण धन्यवाद देतो दुसऱ्याला, तेव्हा युनिवर्स पण आपल्याला तथास्तु तथास्तु म्हणतं. म्हणजे धन्यवाद जे आहे ना, हे सिक्रेट वर्ड आहे ओपन करण्याचा ब्रह्मांडाचा दरवाजा. तर मास्टर्स, रोजच आपल्याला एक एक नवीन नवीन गोष्ट मी आपल्याला जशी कळते, जसं सांगतात तसं पोस्टमनचा रोल निभवत असते. तेवढाच रोल आहे माझा. इथून आता महाराजांच्या 13व्या अध्यायाकडे वळते. 13व्याबद्दल, 13वा या शब्दाबद्दल अनेक अर्थ आधीच उलगडून सांगितले होते, पुनरावृत्ती करत नाही. फक्त या 13व्या अध्यायात काय दडलंय तर पहिला संदर्भ येतो तो निजामाचा, की पहिला निजाम हा महाराजांना खूप प्रेम करायचा, त्यांना चाहत होता, श्रद्धा होती त्याची. आणि दुसरा निजाम जसा आला तसं ती श्रद्धा डळमळीत झाली आणि मी काय मानतो त्या महाराजांना, आणि त्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांना अतिशय वाईट पद्धतीनं वागवलं. महाराज चिडले, रागवले आणि जाऊन बसले नदीच्या किनारी. गावात पूर आला, इतकी अशी प्रचंड परिस्थिती निर्माण झाली. आणि जो निजामाचा जो दिवाण आहे तो सांगतोय की तुम्ही क्षमा मागा, त्यांची क्षमा मागा, ते महाराज आहेत, शंकर महाराज आहे हो, असं वागू नका, पूर आलाय बघा, पाणी, गाव बुडतंय, तुमचं आता वास्तूलाही धोका झालाय, तुमचं राज्य बुडण्याची वेळ आली. मग आता इथवर आल्यावर काय करायचं? तर मग ते म्हणतात की काय करू मी आता, कारण आता तर सगळंच गेलंय माझं, जात आहे, जा आणि महाराजांना माफी मागा. आणि महाराजांना माफी मागायला जातो तेव्हा महाराज येतात. दिवाणाला म्हणतात, म्हटलं होतं ना मी तुला, तुझा येईल निजाम जागेवर म्हणून. आणि महाराज तिथे जातात आणि सांगतात, अरे तू गुरुचरित्रातला तो जो अध्याय ना रजक धोब्याचा, तो तू होता, तुला आशीर्वाद दिला आणि हे राज्य दिलं, पण हीच पिढी राज्य करू शकेल, याच्यानंतर हे राज्य टिकणार नाही. जा आता नदीची खणा नारळांनी ओटी भर. आणि मग तो जातो, क्षमा मागतो, ओटी भरतो आणि तो जो प्रसंग आहे तो टळतो. पण नंतर राज्य हे खालचं होतं. मास्टर्स, याच्यातून काय दिसतं आपल्याला? अनेक घरांवर, इथे बिटवीन द लाईन्स महाराज अर्थ सांगतात आहे की अनेक घरं अशी आहेत इतिहासात त्यांनी नाव कमावलंय, पण नंतर ती काळाच्या ओघात राहिली का? मी अनेक जणांचे खरं तर संदर्भ देऊ शकते, पण असं वाटतं की इथे नको द्यायला, कारण आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतो आहोत. तर नाव गाव मिळतं, पण नंतर जो
जी श्रीमंती असते, जी प्रतिष्ठा असते, ती हळूहळू हळू पिढी दर पिढी खाली 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 जाते आणि अशी वेळ येते की संघर्ष करावा लागतो. नोकरीशिवाय, धंद्याशिवाय, व्यवसायाशिवाय पर्याय नसतो. आणि मग असं का येतं? तर महाराजांनी असं सांगितलंय की एक पिढी तो आनंद घेते, ती जी तत्व पाळते, पण त्याच्यानंतरच्या ज्या पिढ्या असतात ते तत्व, ती श्रद्धा ते विसरतात. अ, गुरुची कृपा ते विसरतात आणि एक वेळ अशी येते की याचा ऱ्हास व्हायला लागतो. मग अनेक ऐतिहासिक असे कुटुंब आहेत की त्यांनाही या गोष्टीचा सामना करावा लागला मास्टर्स. एखाद्या वेळेला जरूर सांगेन, अगदी संदर्भासह उदाहरणं देईन. असो, सगळ्यात महत्वाचं काय तर आपल्या आई वडिलांना रोज त्यांना प्रार्थना करणं, त्यांना क्षमा मागणं. ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत आपले अपराध झाले असतात, तर त्यांनाही क्षमा मागणं. आणि आपण आपली वाट योग्य पद्धतीनं निवडणं आणि त्याच्यावर ठामपणे राहणं. मग परिस्थिती कशी असू दे, ती परिस्थिती आपोआप बदलते, हे इथे मास्टर्स महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यंकर कुटुंबाबद्दल दिलेल्या आहेत. अभ्यंकर कुटुंबाबद्दल मी आधी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की कसं त्या युद्धात त्यांच्यावर अटॅक होतो. ही गोष्टीचा संदर्भ आता देत नाही, पुढे सांगते की त्यांना एकदा असं वाटतं की आपल्याजवळ महाराजांची सही असावी. तर ते खूप महाराजांना हट्ट करतात, महाराजा या वहीवर सही करा ना, मला सही तुमची जपून ठेवायची आहे. महाराज आपल्या पद्धतीने सांगतात, मी नाही सही करणार. आणि नंतर ते काशीला जातात. काशीहून एक संदेश देतात की मला पैशाची गरज आहे, तर तू पैसे पाठव, मनी ऑर्डर कर. अभ्यंकरांना खूप आनंद होतो की चला आता तरी तुमची सही मला मिळणारच. आणि नंतर जे त्यांची सहीचं ते पोचपावती येते, आता ते अगदी तिजोरीत ते आपली चिठ्ठी ठेवून देतात की महाराजांची सही आहे, किती किमती आहे. मला म्हणत होते ना सही नाही देणार, मला आता तुमची सही मिळाली. आणि असे अनेकदा ते पैसे पाठवतात आणि असे त्यांच्याजवळ 2-3 रसीदा जमतात. आता काही दिवसांनी महाराज येतात आणि बघा महाराज, मी शर्यतीत जिंकलो, तुम्ही हारले. अरे, कसं काय जिंकला? माझ्याजवळ तुमची सही आहे. हो, दाखव मग. लगेच ते तिजोरीतून ते पोचपावती आहेत ना, ते आणून देतात. बघा. हा, महाराज असतात. बघ ना, दाखव मला. मास्टर्स, जी सही असते ना, तीच गायब झालेली असते. दादा, तुम्ही काहीतरी शेअर करतात? अरे बापरे, थँक्यू. तुम्हाला कसं बरोबर कळतो? किती छान, ग्रेट दादा, ग्रेट. दादा एंजल आहात. खूप छान, धन्यवाद दादा. डोळ्यात पाणी आणतं. दिसतंय का? तिचा फोटो पाठवाल? हा, दिसतंय. राईट राईट, दिसतंय बघा, ते ॲरो दाखवतात ते. इथे लिहिलंय किती निशाणी कनेक्टेड आहोत ना आपण एकमेकांशी. निशाणी अंगुठा शंकर चिमणजी अंतापूरकर, ₹20 हा महाराजांचा अंगठा आणि त्यांची हा. खूप धन्यवाद. दिसलं ना सगळ्यांना? चला, आणि प्रूफ तुम्हाला दिलं रिशे त्यांनी. टाळ्या वाजवून द्या थोड्या. माझ्या डोळ्यात पाणी आलं त्याच्यात. आता पुढचं काही आता कोइन्सिडन्स. दुसरी गोष्ट अभ्यंकरांच्या आईची. की अभ्यंकराची असं आपल्याही बद्दल होतं की नाही, थोडंसं चेक करा की जी गेलेली व्यक्ती असेल ती जर पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल, एखाद्या वेळेला स्वप्नात येणं वेगळं, पण सारखी सारखी जर स्वप्नात येत असेल तर त्या व्यक्तीला मुक्ती मिळालेली नाही, असा त्याचा अर्थ होतो. तर अभ्यंकरांची आई सारखी त्यांच्या स्वप्नात यायची. तेव्हा
महाराजांनी त्यांना पैठणला बोलावलं आणि पैठणला त्यांना सांगितलं की माझ्या चरणावर तू भाताची पिंड वहा. अशी पिंड वाहिली त्यांनी आणि त्यांच्या आईंना मुक्ती मिळाली. आपण ध्यानातून या सोलसाठी नेहमीच प्रार्थना करतो आणि मानस शुचिता ध्यान हे जर आपण केलं नसेल तर जरूर करा. त्याचे व्हिडिओज आपल्या दादांनी जरूर शेअर केलेले आहेत, तर ते थोडासा अभ्यास करा त्याचा आणि ते ध्यान सुरू करा. त्याच्यानंतर दत्तात्रय गणेश अभ्यंकर यांच्या वडिलांपासून महाराजांचे आणि त्यांचे संबंध होते. ते 9 वर्षाचे असल्यापासून एकदा असा अनुभव दिला आहे की हे 9 वर्षाचे होते बालक. तर त्यांनी ते एका पलंगावर झोपले होते, एका खाटेवर झोपले होते आणि जी चादर त्यांनी पांघरली होती, तर जे आपण बघा माणूस झोपला असतो तसा मोठा दिसतो ना, एक छोट्यासा मुलानं जसं झोपावं ना तसे, अगदी लहानसं बाळ. ते या मुलाला त्यांनी दर्शन दिलं लहान स्वरूपात, अगदी लहानशा बाळाच्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिलं. आणि आता त्याला वाटलं अरे महाराज एवढे मोठे, महाराजांनी असं कसं रूप घेतलं. त्याला खूप आनंद झाला आणि मग आपण प्रत्येक गोष्ट आईवडिलांशी शेअर करायला जातो तसा तो धावत गेला की बाबा बाबा बघा महाराजांचं रूप. आणि जसं ते आपल्या वडिलांना घेऊन आले तसे महाराज पुन्हा जसेच्या तसे. काय झालं विचारायला. आणि मग जेव्हा या लेकरांना सांगितलं की असे महाराज आत्ता होते ना, आत्ता बघा कसे झाले, अभ्यंकरांनी हात जोडले. महाराज दाखवा ना तुमचं मूळ रूप, कधी तर दर्शन द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी माझं मूळ रूप तुला नक्की दाखवीन. समाधीनंतर काही वर्षांनीची गोष्ट. अष्टमीच्या दिवशी एक सुंदर स्त्री तिथे प्रगटते. ती चुलीवर शेंगदाणे भाजते. ती इतकी सुंदर असते. बरं, ती भाजते आणि ती ती गरम गरम आपल्या तोंडात टाकते. असं दर्शन तिनं दिलेलं आहे. आणि महाराजांच्या पादुकेच्या उजवं जे चरण आहे त्याच्यात ती लुप्त झालेली आहे. म्हणजे हा अष्टमीचा संदर्भ आज बरोबर अष्टमीच्याच दिवशी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. दुसऱ्या एका अष्टमीला एक भव्य मारुतीच्या रूपात महाराज प्रगटतात आणि ते इतकं भव्य रूप असतं की जे समोरच्या सभागृहात ते बसलेलं आणि त्यांचा एक पाय त्या समाधीच्या चरणापर्यंत गेलेला. बरं, वरची जी हुंडी आहे ती सुद्धा ते एका पावलानं हलवतात. असं वर्णन त्याच्यात केलेलं आहे. ते बाब्या असं म्हणतात. बाबा म्हणजे बाबूराव रुद्र आणि दुसरं अभ्यंकर, या दोघांनी इच्छा व्यक्त केलेली असते की आम्हाला तुमचं मूळ रूप दर्शन, आम्हाला त्या मूळ रूपाचं दर्शन घ्यायचंय आणि तुम्हाला मूळ रूप बघायचंय ना रे. म्हणून जसं जसं गच्ची पकडावी ना तसं ते दोघांनाही आपल्याला आपलं दर्शन देतात. तर हाही वर्णन केलेलं आहे. आणि अलख म्हणून ही शक्ती त्या डाव्या चरणात विलीन होते. तर मास्टर्स बघा कसं दर्शन महाराज देतात. फक्त आपली इच्छाशक्ती खूप तीव्र असायला हवी आणि आपण जेवढं आपल्या गुरूंशी तादात्म्य पावतो तेवढं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळत जातात आणि पुढे आपल्याला असं जाणवतं की आपण आणि आपले गुरु एक आहेत. ते आपल्यात पूर्णपणे समावून गेलेले आहेत. 3 वर्षांनी समाधीवर महाराज प्रगटलेत. आपण जर ज्यांनी ज्यांनी या समाधीचं दर्शन घेतलं असेल त्यांना कळेल की समाधी कशी आहे. तर समाधीवर प्रगटणे म्हणजे महाराज असे प्रगटले की त्या दिवशी त्यांनी एक पाय वरच्या याला हंडीला हलवला. महाराज कसंही दर्शन द्यायचे किंवा कसंही स्वतःच्या शरीराचा विस्तार करत होते. तर कधी ते पायाचा विस्तार करायचे, कधी ते हाताचा विस्तार करायचे, कधी ते शरीराचे अनेक म्हणजे अनेक तुकड्यांमध्ये विखरून टाकायचे, पुन्हा स्वतःला जोडायचे. असे वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांचे प्रयोग महाराजांनी केलेले. तर इथे सुद्धा हाच प्रयोग केला की 3 वर्षांनी ते प्रगट झाले होते. सगळ्यांना त्यांनी दर्शन दिलं. त्याच वेळेला काय झालं की अभ्यंकरांची मुलगी आजारी होती. अभ्यंकरांच्या घरीही ते गेले आणि त्यांना असं वाटलं आता ही प्रातःकाळची वेळ आहे, सगळे त्यांना विधी आटपायचे होते म्हणून ते वॉशरूमला गेले. तर इथे अभ्यंकराला वाटलं की महाराज आता सगळे शुचिर्भूत होऊन येणार आहे, त्यांच्या इथे चपल्या आहेत, आपण या चपल्याच लपवल्या पाहिजे म्हणजे महाराज काही जात नाही आणि त्यांचं सामान आपण पेटी लपवून ठेवायला पाहिजे, म्हणजे पेटीतलं सामान काढून ठेवायला पाहिजे असं त्यांना वाटलं.
तर या दोन गोष्टी अभ्यंकराने केल्या आणि त्यांना असं वाटलं की महाराज अजून कसे काही बाहेर येत नाहीये या पायखान्यातून, म्हणून त्यांनी ते दार उघडलं, कारण बराच वेळ होऊन गेला होता. तर महाराज तिथे नव्हतेच. महाराज तिथूनही अंतर्धान पावले होते. असं आपण जर ठरवलं की मी तुम्हाला माझ्याच जवळ ठेवेल, तर असं होत नाही. ती कबीराची तेवढी, जसं कबीर म्हणतात ना की हे राम, तुला मी कुठे बघू देणार नाही आणि मीही कुठे बघणार नाही, असे इतकं मी तुझ्या डोळ्यात बघतोय आणि तूही माझ्या डोळ्यात बघतोय. ती कबीराची स्थिती यायला एक वेळ लागते. पण ती स्थिती आली की तो आपल्या डोळ्यात आणि आपण त्याच्या डोळ्यात असतो, तो आपल्या काळजात आणि आपण त्याच्या काळजात असतो. म्हणूनच आपण म्हणतो ना की माझं काळीज आणि तुझं काळीज एक झालंय, माझे स्पंदन आणि तुझे स्पंदन एक झालेत, माझा श्वास आणि तुझा श्वास एक झालाय आणि मी आणि तू आता एक झालो आहोत. ही स्थिती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येऊ, हीच माझी प्रार्थना. भस्मे आणि अभ्यंकर दोघांच्याही मस्तकावर महाराजांनी स्वतःच्या पावलांना ठेवलेलं आहे. पुढे काय होतं ते पुढच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत. तोवर सगळ्यांना विनंती करते, अंगावर आता काटा येतोय आणि बोलायला शब्दही सुचत नाहीये. विनंती करते मास्टर्स, आजचं ध्यान काहीतरी अभूतपूर्व आहे. आपल्या सगळ्यांना विनंती करते, आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. आपल्या आई वडिलांना दंडवत प्रणाम करावा मास्टर्स. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. आपले जे कुलदैवत आहे, कुलदेवी आहे, त्यांना दंडवत प्रणाम. सगळ्यांना बोलवा मास्टर्स, आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरूंना, आपल्या कुळ पुरुषाला सुद्धा बोलवा मास्टर्स. आपले कुळ पुरुष, कुलपुरुष आणि आपले जे गोत्र आहे, ज्यांच्यापासून आपण आलो आहोत, त्या ऋषींना, आणि ज्यांना आपलं गोत्र आठवत नाही त्यांनी भारद्वाज ऋषींना बोलवावं, असा उल्लेख आहे. आवाहन करते. ब्रह्मश्री पितामह पत्रीसर बाबा शंकर महाराज, आपल्या गुरूंना बोलवा मास्टर्स, ज्यांना आपण मानता. संपूर्ण गुरुतत्व, समर्थ रामदास स्वामी, सूर्य नारायण भगवान, मारुतिराया, संपूर्ण देवी तत्व, महादेव, महादेवी, एक श्वासात आपल्या मणिपूर चक्रापर्यंत
ब्रह्मांडाच्या संपूर्ण ऊर्जेशी आपण जोडले आहात आणि आपल्यातील जी नकारात्मकता आहे ती श्वास बाहेर सोडा, निघून गेलेली आहे. आज प्रचंड ऊर्जा आहे मास्टर्स. या ऊर्जेशी एकरूप होऊन जा. आपलं रूपांतर हे प्रकाशात झालेलं आहे. स्वतःला प्रकाशामध्ये बघा मास्टर्स. आता आपण जिथे बसले आहात तिथे प्रकाश आहे. पूर्ण प्रकाश. बघा स्वतःला. आपण ज्या आसनावर बसला आहात तिथे फक्त प्रकाश आहे. या प्रकाशातून आता सोहमचा ध्वनी येतोय. सो हम. सो हम. सो हम. आणि या ध्वनी बरोबर हा प्रकाश फील करा मास्टर्स. या प्रकाशामध्ये हा ध्वनी आहे आणि आपल्या समोर काल रात्री देवी बसल्या आहेत. आपण एका ग्रुप मध्ये आहोत. एका समूहात गोलाकार बसलेलो आहोत. मधोमध काल रात्री देवी आहे. यांच्या पोटामध्ये आपण गेलेलो आहोत. आपला प्रकाश मातेच्या गर्भात जस्ट फील इट.
आपल्यातील प्रकाशाची ज्योत संपूर्णपणे मातेच्या गर्भात गेलेली आहे. फील करा मास्टर्स, एक अद्भुत गोष्ट होते. या क्षणी तुम्ही मातेच्या गर्भात आहात. एक प्रकाश मातेच्या गर्भात श्वास घेतोय. एक प्रकाश ज्याला मातेकडून ऊर्जा मिळते, एक प्रकाश ज्याला मातेकडून साहस मिळतंय, हिम्मत आणि आत्मविश्वास मिळतोय. जस्ट फील इट. जसं बाळ आईच्या गर्भात फिरतंय, तसे तुम्ही मातेच्या गर्भात आहात. मातेचं तेज प्रकाश, ज्ञान, समृद्धी, आरोग्य, संपदा, शक्ती, साहस, just feel it, masters. So, hum, 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 so. Soham, 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 soham.
सोहम 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 आपल्या गुरूंची स्पंदन आणि आपले स्पंदन, आपल्या गुरूंचे भाव, त्यांच्या हृदयातील भाव आणि आपल्या हृदयातील भाव, गुरूंचा श्वास आणि आपला श्वास, गुरूंच्या डोळ्यातून आलेली अश्रू आणि आपल्या डोळ्यातली अश्रू, धडकन, हृदयातील धडकन त्यांच्याच नावाची आहे. या क्षणी पूर्णपणे समर्पण केलेले मस्तक, हे गुरुदेवा, शेवटच्या क्षणापर्यंत हे तुझ्या चरणावर ठेवलेलं मस्तक असंच असू दे. या ओठांमध्ये निरंतर तुझं नाव असू दे. या हृदया तूच असू दे आणि प्रत्येक क्षणी तुझं नाव घेण्याची सद्बुद्धी मला दे. तुला जे माझ्याकडून काम करून घ्यायचे ते काम तू करवून घे. त्याच्यासाठी मला शक्ती दे, बळ दे, आशीर्वाद दे. स्पर्श दूर करी दुःखाची सावली, संपूर्ण शरणागती साठी झाली जीवाची काहिली. आपल्या डोक्यावर तुझा गुरु आपल्या गुरूंचा हात आहे पुरता आणि ती संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरात गेली. विठ्ठल माझा भेटला, विठ्ठल भेटला, विठ्ठल माझा भेटला, विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सोने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे. 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 जय दुर्गे, जय जय दुर्गे. जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे.
जय दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे. प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि शोक विनाशिनि रत्नमये मणिमय भूषित कर्ण विभूषण शान्ति समावृत हास्यमुखे नवनिधि दायिनि कलिबलहारिणि कालिक फलप्रद हस्तयुते जय जय हे मधुसूदन कामिनि विद्यालक्ष्मि सदा पालय माम् विद्यालक्ष्मि सदा पालय माम् विद्यालक्ष्मि सदा पालय माम् विद्यालक्ष्मि सदा पालय माम् विद्यालक्ष्मि सदा पालय माम्. धिमि धिमि धिं धिमि धिं धिमि धिं धिमि दुन्दुभिनाद सुपूर्णमये घुम घुम घुं घुम घुं घुम घुं घुम शङ्खनिनाद सुवाद्यनुते वेद पुराणेतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते जय जय हे मधुसूदन कामिनि धनलक्ष्मी रूपेण पालय माम् 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 आदिलक्ष्मी सदा पालय माम् धान्यलक्ष्मी सदा पालय माम् धैर्यलक्ष्मी सदा पालय माम् गजलक्ष्मी रूपेण पालय माम् सन्तानलक्ष्मी त्वं पालय माम् विजयलक्ष्मी सदा पालय माम् विद्यालक्ष्मी सदा पालय माम् धनलक्ष्मी रूपेण पालय माम् लक्ष्मी पालय माम् सदा पालय माम् लक्ष्मी पालय माम् सदा पालय माम्. मारुती राया, सूर्यनारायण भगवान, महादेव महादेवी, सगळ्यांना दंडवत प्रणाम. आम्ही आपली रजा मागतो, आपले आशीर्वाद आमच्यावर अशीच असू दे. मास्टर्स, आपण देवीच्या गर्भातून आपल्या स्थानावर आलेले आहात. स्वतःला महसूस करा. देवीचे जे गुण आहेत, क्वालिटीज आहेत, त्या सगळ्या घेऊन आपण आपल्या जागेवर आपल्या शरीरात या सगळ्या गुणांना महसूस करा. आपण आता प्रकाशानं पूर्ण भरलेले आहात. आपल्याला, आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरूंना माझा नमस्कार. आपले कुळ पुरुष, आपले गोत्र, जे ऋषी आहेत ते सगळे आपापल्या स्थानी गेलेले आहेत. मास्टर्स, आज इतकी ऊर्जा आहे की मला असं वाटतं आपण या ऊर्जेतच राहावं, कोणीही आज बोलू नये आणि इथेच आपण निरोप घ्यावा. आपले अनुभव नक्की यूट्यूबला जरूर 2 ओळी तरी लिहावे, इतरांचंही कल्याण करावं. आशीर्वाद द्या मास्टर्स, जे काही मिळालंय ते शब्दांच्या पलीकडे. या विश्वाला आशीर्वाद द्या, या विश्वाचं कल्याण होतंय.
या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळ्यांचं कल्याण होत आहे. इथले शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या मुली, इथल्या स्त्रिया, गाई, वासरं, सगळे जीव जंतू, सगळ्यांचं कल्याण होत आहे. कल्याण आपलं होत आहे, कल्याण सगळ्यांचं होत आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. आपण सुरक्षित आहात, आनंदी आहात. तथास्तु, तथास्तु. एका वेगळ्या अनुभवातून आपण आला आहात. खूप अद्भुत होतं. छान हसा, गोड हसा. आपली पाठ आपणच थोपटून घ्या, शाबासकी द्या. आय एम लव, आय लव यू. आय एम लव म्हणा, मोठ्याने म्हणा. आपला अनम्यूट करा आणि म्हणा, आय एम लव, आय लव यू. दादा बोलायचंय का कोणाला? 5 मिनिट थांबू की या ह्याच्यात राहायचंय? हा, बोलू शकता, रेज हँड करू शकता ज्यांना बोलायचं त्यांनी. कोणाला बोलायचंय का? बोला संध्याताई. खूप छान ध्यान झालं. खरोखरच आम्हाला देवीचं दर्शन घडवलं ताई. आणि खूप डीप मध्ये आम्ही गेलो होतो. त्याच्यामध्ये आम्हाला सर्व म्हणजे सर्व संतांचं, सर्व देवांचं दर्शन चांगल्या प्रकारे झालं. आणि अद्भुत आहे ही, खरंच जी झाली प्रक्रिया ती अद्भुत आहे. धन्यवाद ताई, धन्यवाद. दीदी बोल. नमस्ते. आजचं ते प्रेयर लागली होती तेव्हा माझी मुलगी पद्मश्री, त्याच्यानंतर चिन्मयी, यशिका, ज्या कुमारिका मला माहिती आहेत त्या सगळ्या मला अशा छान देवीच्या रूपात सुंदर एकदम दिसल्या, नटलेल्या. आणि त्या सगळ्या वेगळी वेगळी जे लक्ष्मी होते ना, विद्यालक्ष्मी, धनलक्ष्मी, त्या सगळ्या वेगवेगळ्या रूपामध्ये अशा नाचत होत्या घरभर. खूप छान वाटलं ते. आमच्या जवळच मार्केट कमिटी आहे, तिथं मला धान्यलक्ष्मी दिसली. त्याच्यानंतर धनलक्ष्मी, असं वेगवेगळ्या म्हणजे असे सगळीकडेच जे जे ठिकाणं मी आठवत गेले ना, माझी ओपीडी, हॉस्पिटल, पेशंट्स, नर्सेस, हे सगळेजण स्त्रिया मला असं लक्ष्मीच्या रूपात म्हणजे देवीच्या रूपात दिसत होत्या. छान वाटलं. आणि काल एक असं मला म्हणजे असं मी महाराजांना हे केलं होतं की काहीतरी प्रचिती, काहीतरी आम्हाला दर्शन द्या. कारण काय झालं, आम्हाला ऍक्च्युली नवरात्र बसले आणि सुतक लागलं. त्याच्यामुळे असं काही करता येत नाहीये देवाचं. पण मनातून आपल्याला असतंच, आपण आता ध्यान वगैरे करतो. म्हणजे काहीतरी हे द्या की पोचतंय. तर काल एक पेशंट आली मस्त हिरव्या साडीतली, म्हणजे रेग्युलर पेशंटच होती ती. मला काही माहिती नव्हतं, असे रोजचे कलर वगैरे मी काही लक्ष देत नाही, माहित नव्हतं. पण अशी छान हिरव्या साडीतली एक पेशंट आली आणि ट्रीटमेंट वगैरे घेतली. आणि मग त्यांनी मला विचारलं काय मग कसं चाललंय, म्हणजे माझी पण चौकशी केली त्यांनी. आणि त्यांच्या हातात दुर्गा सप्तशतीची पोथी पण होती. त्या म्हणल्या मी आत्ताच पाठ करून आली, आम्ही घरोघरी पाठ करतोय रोज. आणि त्यांना अशी उष्णता खूप जाणवत होती, त्यासाठी ट्रीटमेंट दिली त्यांना. आणि मला असं नंतर आज जाणवलं की अरे, आपल्याला हे आशीर्वाद होता. जरी रेग्युलर पेशंट असलं तरी आपण महाराजांना मागितलं होतं ना दर्शन, मग मिळालं आपल्याला. सप्तशतीचं पण मिळालं, देवी पण आली त्या रूपात मस्त हिरवी साडी घालून छान, असं मला वाटलं. त्यामुळं छान वाटलं. फाल्गुनीताई बोला. नमस्कार. थँक्यू ऋताताई. मी रोज हे तुमचं ऐकते आणि मला खूपच आवडते. काल मी महालक्ष्मी मंदिरला गेले होते, तर तिथे सर्व आपले हे स्त्रियांना बघून, बायकांना बघून मला असं वाटलं की ते सर्व देवीच असतात. आणि किती छान देवाने आपलं रूप दिलं आहे.
आणि आय एम सो ब्लेस्ड की मला हे ऐकायला होते तुमचं रोज हे प्रवचन आणि मला खूप आनंद वाटतो. सो आय एम नॉट मिसिंग दिस सेशन. I feel like, attending this session every day. Thank you, Rutatai. Thank you, Guru Dada. And I'm really loving this. Thank you so much. Being a Gujarati, but still I really like Marathi language. It's such a pure language. And really like to listen to all this language. Thank you so much. Thanks a lot. ते आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही व्यक्त झालात आणि तुम्हाला कोणी जोडलं, कसं आलात तुम्ही जरा सांगाल? मी एकदा तुम्हाला फोन केलं होतं की माझी मैत्रीण आहे ना आणि तिला आहे ना कॅन्सर कुठल्या स्टेजला आहे मला माहित नाही पण तिला आहे. तर तुम्ही सांगितलं की आपलं हे आराधना हे सुरू होणार आहे आणि तुम्ही मला वाटते की तिच्यासाठी तुम्ही तुरंतच हे सेशन सुरू केले आणि तिने 2 दिवस अटेंड केलं. मी पण अटेंड करत होते 8:15चं जे सेशन होतं ते आणि नंतर तिने सोडलं. माहित नाही कशाला का ती नाही येत आता पण मी कंटिन्यू ठेवलंय ते आजपर्यंत. अँड थँक्यू ऋताताई, जस्ट बिकॉज ऑफ यू आय एम अटेंडिंग अँड आय एम सो हॅपी दॅट हे शंकर महाराजांच्या मला ते माझ्या इकडे आहे ना ते हे साईबाबांच्या मंदिर आहे आणि तिथे शंकर महाराजांचा फोटो लावलाय आणि मला एवढं तृप्त झालं की मी ह्यांचं सेशन ऐकते आणि थँक्यू. मी देवाला ते तिथे असं पाया पडले की थँक्यू. मला मला हे मला हे ज्ञान आहे, नॉलेज आहे की शंकर महाराज कोण आहे आणि काय म्हणजे त्यांचं म्हणजे काय ते मी हे सगळं ऐकते. मला खूप आनंद वाटतो. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू ताई, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू Thank you so फाल्गुनी ताई आणि थँक्यू पद्मजा ताई. धन्यवाद. अजून कोणाला बोलायचंय का? प्रथम कोटी प्रणाम. आणि मध्यंतरीच्या ह्याच्यामध्ये खूप एकदम असा प्रकाश आला आणि सिंहावर बसलेली देवी दिसली आणि एकदम असे अष्टभुजा असल्यासारखं वाटलं होतं आणि असं चारही बाजूनी असे धरून त्या मुठीत आल्यासारखं असं वाटलं. खूप सुंदर. एक 2-4 सेकंद खूप प्रकाश वाटला आणि मला तिने असं मिठी मारल्यासारखंच वाटायला लागलं होतं का काय कळना. पण सिंहाचं प्रत्यक्ष रूप, त्याच्यावरती देवी बसलेली, सजलेली, नटलेली, अद्भुत अद्भुत होतं सगळं. पुढं बोलवत नाही, मला आता आठवत नाही पुढचं. आणखीन कोणाला बोलायचंय का? मी बोलू? हम्म. मला आजचं ध्यान पण खूप छान झालं. डीपच होतं आणि मध्येच एकदा मला जेव्हा ऋताताईंनी एक ओंकार घेतला होता ना, त्या ओंकारानंतर मला ना एक असा पाषाण दिसला. त्या पाषाणावरती पादुका उमटलेल्या दिसल्या आणि नंतरही काहीतरी दिसलं. मला ते आता आठवतच नाही काय होतं ते. पण तो हे एवढं मला सध्या आठवते. म्हणजे एवढं दिसलं होतं मला. म्हणजे त्याचं दर्शन झालं तुमच्या त्या ओंकाराच्या याच्यामध्ये, फ्रिक्वेन्सी मध्ये. म्हणजे ते एवढा पॉवरफुल होता तो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ना की आपण जे 84 लक्ष योनीतून येतो तर सुरुवात आपली ही एका दगडापासून होते, शिळेपासून होते. तर म्हणजे तुम्ही मानस शुचिता ध्यान केलेलं आहे दादा सगळ्यांनी, बरोबर ना? मी पण मिस केले सेशन्स ऍक्च्युअली. मिस केलंय पण हो. तुम्हाला जे दिसलं ती सुरुवात कशी आहे इथपासून त्यांनी तुम्हाला दर्शन दिलेले छान. आणि त्याच्यावर काही लिहिलेलं दिसलं ना तुम्हाला? लिहिलेलं नाही दिसलं, फक्त म्हणजे पाऊल उमटलेलं आहे असं दिसलं. एवढी मोठी गोष्ट आहे. पाऊल कोणाचे उमटले विचार. शिलेवर पाऊल उमटणं म्हणजे त्यांना समाधीचंच दर्शन ना. धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद. जे काही होतं ते तेवढे संदेश, तेवढे मेसेजेस पोस्टमननी दिले. आता पोस्टमनची ड्युटी संपली आहे. गुड बाय. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. जय जय श्रीराम. शंकर. जय शंकर, जय शंकर, जय जय शंकर. शंकर.